नमस्कार, न्यूज सडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी हरुण सय्यद. शेतकऱ्याचा आपण काहीतरी देण्यास लागतो या उद्देशाने अभिमन्यू पवार यांनी सरकार एवढीच मदत करायचा प्रयत्न आपण केलेला आहे. माझ्यासोबत अभिमन्यू पवार आहेत. काय अधिक माहिती सांगताल? कशी पद्धतीने संकल्पना सुचली आपल्या शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी? नाही, फिरत असताना हे लक्षात आलं की एका शेतकऱ्याचे दोन बैलापैकी एक बैल वाहून गेलेला आहे. तो एक बैल ना सांभाळू शकतो, दुसरा बैल घेऊ शकतो, कारण 32-500 मध्ये बैल येतच नाही. त्यामुळे बैलाला बैल मिळाला पाहिजे ही संकल्पना त्यामागे आहे. एका शेतकऱ्याची म्हैस वाहून गेली होती. तो एक टायमाच दूध घरी ठेवायचा, एक टायमाचा विकायचा, म्हणजे घर प्रपंच पण चालायचा आणि लेकराला दूध पण मिळायचं. आता म्हैस वाहून गेल्यामुळे दूध पण गेलं, प्रपंच पण गेला, म्हैस पण गेली. त्यामुळे म्हैस घ्यायची असेल तर 70,000च्या खाली म्हैस नाहीये. त्याच्यामुळं 27,500 सरकारचे, 27,500 आमच्या NGOचे दर दिले, तर दोन्ही मिळून तो म्हैस घेऊ शकतो. दूध पण चालू झालं आणि इन्कम पण सुरू झालं, म्हशीला म्हैस पण मिळाली. मी शेतकऱ्यांना आव्हान यानिमित्तानं तुमच्या माध्यमातून करतो की माझी विनंती आहे, हा पैसा दिवाळीमध्ये खर्च करू नका. बैलाला बैल घ्या, म्हशीला म्हैस घ्या, गाईला गाय घ्या, शिळीला शिळी घ्या, कोंबड्याला कोंबडीच घ्या, वासराला वासरच घ्या, जेणेकरून तुम्हाला उभं करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. जे शेतकऱ्यांची माती वाहून गेली अशा शेतकऱ्यांना कशी मदत होणार आहे? जिल्हाधिकारी, मी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याचं अभिनंदन करतो. एक चांगली कल्पना त्यांनी राबवली आणि तीच कल्पना आमचे कलेक्टर राबवतील अशी सूचना मी आमच्या कलेक्टरला करतो आहे. आणि एकूणच 48,000 तर मिळणारच आहेत नगदी हेक्टरी, पण नरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये देणार आहात. आणि जी काही आता आपण जर धोरण आहे सरकारचं, गाळयुक्त शेती, गाळमुक्त धरण, त्या आधारावर आपण सरकारला उभं करायचं, शेतकऱ्याला उभं करायचा प्रयत्न करू. सरकारनं विहिरीला देखील म्हणजे गाळ काढण्यासाठी पहिल्यांदा दिलंय सरकारनं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय की विहिरीलाही या निमित्तानं सरकार पैसे देणार आहे. पण काही दिवसातच दिवाळी आहे. तुम्ही म्हणतात की तुमचा उद्देश जो आहे की शेतकऱ्यांनी जे जनावरे केलेत ते जनावरे घ्यावं, त्या उद्देशाने तुम्ही ती मदत केली. दिवाळी आहे, दिवाळीचं देखील आपण फराळ त्यांना दिवाळीचं फराळ पण आपण सीताफळ वाटप करणार त्या दिवशी. त्याच्यासोबत दिवाळी काय नाही आपण सगळं करू शकत नाही, फुलाची पोळी करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. सरकारनं संदेश दिलाय चांगला, दिवाळी गोड करावी या उद्देशानं. आपण देखील संदेश देतात. सरकारच्या माध्यमातून जनता खुश आहे, शेतकरी खुश आहे. सरकारनं भरीव मदत त्यानिमित्तानं केलेली आहे आणि दिवाळी गोड जाईल. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर पैसे पडतील असा मला विश्वास आहे. काही आमदाराचं कामवर देखील वाढवलं तुम्ही मदत करू. दुसरी गोष्ट, काही दिवसांनाच नगरपालिका आहे तुमच्या औसा मतदारसंघामध्ये. काय विकास झालेला आहे, काय विकास करायचं राहिले तुमच्या माध्यमातून आणि कशी होती होणार आहे? नाही, नगरपालिका निवडणूक आम्ही तर माहिती म्हणून लढण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही त्यांनाही चर्चा करू आणि एक भरीव विकास मागच्या 5-6 वर्षामध्ये झालेला आहे. औषध जनता पूर्ण बघते आहे, ओळखून आहे, तुम्हीही बघताय. दरदरी समोर दिसतोय विकास. आणि विकासाच्या आधारावर आमची निवडणूक असणार आहे. काय संदेश देताल म्हणजे जे विरोधक आहेत किंवा तुमच्या महायुतीमध्ये आहेत त्यांच्या? नाही, महायुतीतल्या घटक पक्षांना माझी विनंती आहे की आपण मिळून लढू. ज्या पद्धतीने वर चाललं त्या पद्धतीने खाली चालू आपण. माझा हात पुढे आम्ही केलेलाच आहे. त्यांच्यावर आता हात झिडकारायचा का स्वीकार त्यांच्यावर आहे. आम्ही तर सैनिकच आहोत, आम्ही तर तयारच असतो नेहमी लढायला. त्यांनी जर हात स्वीकारला नाही तर आम्ही आमचं लढू सोबळावर. पण आमचा प्रयत्न आहे मिळून लढायचा. चांगली संकल्पना आहे. औषधकरांचा विकास व्हावा हाच उद्देश आहे, दुसरं काय. थँक्यू, धन्यवाद. हे होते अभिमन्यू पवार, न्यूज सडका.